त्याला आमराईत घेऊन जा, त्याला समजा दाखव आणि दाखवलं की मग वाड्यावर परत ये. मी नंतर सांगतो, ऐकू आलं नसल तर. या मग तुम्ही. आणि बाळू, मी रोज जेवण पाठवी ना. नग, तुम्हाला कशाला त्रास? आम्ही चूल मांडू की. नाही नाही, शेतातल्या समद्यांसाठी वाड्यातनंच जेवण जाता. बरोबर. बा येते आम्ही. हा या नाहीतर जा. आणि बाळू, इथे परत येऊ नकोस, इथेच थांब. आणि नाही जमलं तर तू जा तुझ्या घरी. घरी नाही, मुंबईला जायचं आहे. शेडची जात्यात नव तस. बाळू, तू कशाला शब्दाला शब्द वाढवतो? जा बरं. बा येते. चल. आयो, काय झालं? चालून चालून लय कंटाळा आलाय बघ. मग जाता का घरला माघारी? तू कशी जाणार एकली? म्हणजे म्या बी येऊ संग. जाऊ दे ना, भीमाला वावळून झालंय ना. हा, मग भाऊ बीज आहे म्हणून त्या बाळाला भेटलंच पाहिजे का? तुम्ही संग या, नाही तर नका येऊ. म्या जाणार म्हणजे जाणार. म्हणजे मला बी संग यावंच लागणार. संसार म्हणलं की कष्ट हायच र पांडुरंगा. पांडुरंगा? आज बरी पांडुरंगाची आठवण झाली. हा, घ्या आणि चला. वय शेडजी, अजून किती लांब आहे शेत? येणार बाळू येणार, अजून थोडंच लांब आहे. तुमची आमराई हाय, शेती हाय, तंबाखूची शेती हाय, बरच का हाय की. हा मग शब्दा पिढी जात आहे आमच्या. ए तशा कमवलेला पण आहे. हा पण मी किती दिवस राहणार आहे तुमच्या शेतात? ते मला माहित नाही, ते घरचे ठरवणार. ते जेवढे दिवस सांगतील ना तेवढे दिवस राहतो. तशा गंगप्पा पण आहे ना तुझ्या सोबत. तुम्ही बी असाल नव? अरे मी तो मुंबईला येऊन जाऊन करणार. एवढे काम आहे मला. माझा एक मोठा व्यवहार होणार आहे. ते झाला ना की मी हे समजा काम कमी करून टाकणार. बघ आता नाही जमते मला तेवढा धावपळ. तुम्ही लय पुढचा विचार करताय शेडजी. हा तो ते तर करायलाच पाहिजे ना. मी तर म्हणते तू पण कर विचार. अरे बाबा समजा नियोजन करायला लागते तरच हे सगळं होते ना. माणूस ठरवत असतो या बरोबरचा काहीतरी वेगळंच लिहून ठेवत असतोय बघा. काय म्हणला? सांगतो सांगतो शेतावर गेल्यावर. तुला वरडून बोलायचंच काम आहे मला. चल. चल. मालकीनबाई, समद काम झालंय. काही दिवसच राहिला तो आपल्या जवळ, पण जीव लावला पोराने. गोटा पण कसा भकास वाटतोय बघा. हो ना, खरं तर किती दिवसांची ओळख. सतत त्याचा चेहरा डोळ्यासमोर येतो. त्याचं बोलणं, त्याचं काम करणं सगळं आठवत राहणार बघ आता. पुण्यांदा येईल ना वाड्यावर? यायला तर तो पाहिजे, पण वाटतं तितकं सोपं नाही ते. मला ठाव आहे कुणामुळं बाळूला बाहेर काढले ते. अगं यमुना, भिंतीला पण कान असते. बाला ऐकायला गेले ना तर तुला पण कामावरनं काढून टाकतील बा.
पर बाळूला राखणीचं काम जमल का? अवघड आहे ग. पण मी तरी काय करणार? कुणाला अशा कामावरनं काढून टाकणं चांगलं नाही. तसं नाही, पण त्याच्या जीवाला काय व्हायला न ग? तीच तर भीती आहे. त्याला जर काही झाला ना तर त्याच्या घरच्यांना आपण काय उत्तर द्यायचं? गंगप्पा हाय, पण ते दोघ जण काय करणार? बराबर आहे तुझं, पण पिकांचं पण खूप नुकसान होतंय. लोक खूप त्रास देते म्हणून हा निर्णय घेतले. बघा, बाळू लहान आहे, त्याला तिथं ठेवणं बरोबर नाही. तू पूजा करणार आहेस? नाही, आज भाऊबीज आहे ना व, मग देवासनीच भाव मानून त्यासनी ववाळणार आहे. देवासनेच भाव मानणार? भय, देवच आपला आई बाप आहे आणि देवच आपलं भाऊ. देव म्हणजे कोणता देव? हा ग, माझ्या माहेरचा हालसिद्धनाथ आहे, पंढरपूरचं पांडुरंग आहे. पर असं का? हा ग, संसारात समद्या बाया माणसासनी माहेराला जाता येतच असं नाही. मग भाऊबीज करायची कशी? म्हणून मग देवासनी ववाळायचं आणि त्यासनी सांगायचं का बहिणीवर ध्यान असू द्या. म्हणजे तू देवासनी भाऊ मानणार आणि देव तुला बहन मानणार असंच नव्ह? वय असच. सांभाळ रे बाबा, माझ्या घराला सुखी ठेव. यमुना, 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 जी, काय काम आहे? हा वाडा असा का आहे? झाडून पुसून घेतलाय की नाही? सकाळी झालंय समजा. हे बघ किती धूळ आहे. असे होते तुमचे काम. किती वेळा सांगितलंय तुम्हाला की मला स्वच्छता पाहिजे म्हणून? पुण्यांदा झाडायला घेते. घ्यायलाच पाहिजे. आणि एक वेळ तुमच्या सगळ्यांचा खाणं बंद केलाच पाहिजे. तेव्हा तुम्हाला कळेल. चल जा तिथे साफ कर नीट. जी, कोण आलं आहे? जी, मी बाळूची बहन आणि हे माझं. इथे का आलेस? जी, बाळूला भेटाय आलोय. तुझ्या वडिलांनी बाळूला इथे सालगडी म्हणून ठेवला आहे ना? वय, तर सारखा सारखा कशाला येते भेटायला? त्यापेक्षा घेऊन जा परत. अव आज भाऊबीज आहे, इसरला का काय? तुझ्या भावासारखा बोलते तू. भाऊबीज तुझ्या घरी, इथे काम करायचं. मालकीनबाई, जरा चुकलंच बघायचं. बाळू कुठं आहे? त्याला काढला वाड्या बाहेर. म्हणजे बाळू इथं नाही? त्याला राखण करायला शेतावर धाडलं आहे. दे. तुला मध्ये बोलायला कोणी सांगितलं? गप्प बस. पण त्याला वाड्यावर काम करायला धाडलं होतं ना व, राखण करायला. ते आम्ही ठरवू. तू कोण सांगणार आहे? गंगे, इथं काय आपण तंटा करायला आलोय का? हं? ही काय माझ्याशी टंटा करते? बाहेर हो माझ्या घरातून. कोण येत आहे तुमच्या घरात? मी माझ्या भावाला भेटायला आले आहे आणि एक सांगून ठेवते, माझ्या भावाला कुणी त्रास दिला तर माझ्यासारखी वाईट बाई कुणी नाही. गंगे गप्पी, जाऊ द्या, आम्ही जातो. जातो नाही, निघा. आणि अजिबात थांबायचं नाही इथे. आणि तुझ्या बाळूला राखण करायला ठेवणार आणि राबून घेणार. बघते मी कोण काय करते ते. गंगूताई, तुम्ही तंटा नका करू, जा तुम्ही. हवं, बाळू गेला आहे, ते शेत कुठं आहे? ले लांब आहे, मी अजून नाही गेले तिथं. निघा म्हणलं ना. वय वय वय, जातो. गंगे चल. बघून घेईन. बघतेस त्या बाळूकडे.
ए तू काय वागतेस? काम कर. राम राम. चालू दे काम तुमच्या. ये बाळू ये. हे बघ, हे समदा आपला जागा आहे आणि इथून जिथपर्यंत तुझ्या नजर जाते ना, ते पण समजा आपलाच जागा आहे. काय हाय? जागा. मी जे बोलला तेच तू ऐकला का आणि काही वेगळा ऐकला? नाही हेच ऐकलं. बाळू, हे आपलं शेत हाय आणि इकडं आमराई हाय आणि वरच्या अंगाला गेला का शेतमाळ रान हाय. बाळू, सुरुवातीला गंगप्पा तुझ्या सोबत येईल. ते तुला शमदा दाखवेल. तिथे ते बाजूला काही झोपडी आहे. तुला जिथे पाहिजे तिथे तू राहा. शमदे गडी माणसासाठी वाड्यावरून जसा जेवण येते ना, तसा तुझ्यासाठी पण येईल. हा? होय शेठजी. बाळू, तुला शमदा काम जमेल ना? होय, तुम्ही सांगितलं आहे म्हटल्यावर होणारच की. तशा नाही रे, मला माहिती आहे तुझ्यासाठी हे काम लय मोठं आहे. पण कशा आहे, वाड्यावरून सांगितलंय तो ऐकायला तो पाहिजेच ना. तुमच्या घरच्यांनी लय जीव लावला बघा. वाड्याची माणसं चांगलीच हाय. हा बाळू, काय वेळेला इथे चोर लेक येते. शेतामधला सगळा पीक चोरून येते. चोरून नाही नेला तो शेताचा नुकसान करते. हे आपला चांगला होते ते बघवते नाही ना ते लोकला. तुम्ही त्याची काळजी करू नका जी. तुला शब्दा नक्की जमेल ना? होय, मी आज जिथं आहे त्या जागेची राखण करीनच. म्या सांगतो जी, म्या इथं असताना इथं कुणी बी पाऊल ठेवायचं नाही. गंगप्पा माझा लय जुना माणूस आहे. हा, होय, बोलायला चालायला माणूस तर पाहिजेच की. बराबर आहे. आणि एक ध्यानात ठेव, वाईट वाटून घेऊ नकोस आणि माझ्या आईवर राग धरू नकोस. नाही, तसं काय नाही. मला माहिती आहे तुला लय वाईट वाटलाय, पण कशा आहे त्याच्या लय उमर झालाय रे. आता एवढा वय झालेल्या माणसाला समजावू पण नाही शकते ना आपण. होय, मला ठाव आहे शेठजी. काय आहे, आजपर्यंत लय लोकने आम्हाला फसवला म्हणून त्याचा स्वभाव असा झालाय. होय, होत असं शेठजी. अरे अजून बी सगळ्या गड्यांना त्या स्वतःच्या हाताने जेवण बनवत्यात. हे बघ, त्याचा राग शांत झाला ना की मी लगेच तुला वाड्यावर घेऊन जायला. होय, तुमची जशी इच्छा. ठीक आहे, येऊ मी. होय, ध्यान दे स्वतःकडे. गंगप्पा, हा त्याला काय पाहिजे नको ते समजा लक्ष ठेवायचा तू. हा हा बाळू, येते. हा मी, चल येते. चल रे. तरी मी सांगत होतो न ग यायला म्हणून, तर माझं कोण ऐकते? अव पर आधी ठाव होतं का इथं बाळू नसल म्हणून? चकली आणि लाडू आणलेत ना? हा दे मग, इथंच बसतो खाया. काय पोटात काय आग पडली आहे का? हा नाही गंगूताई, अव बाळू खरंच गेला आहे का शेतावर? वय, तुमची लय आठवण काढायचं. मी आले त्याला भेटायला, पर त्याची भेटच नाही झाली. इथंच राहायचं बाळू. इथं त्या गोठ्यात? वय, ती बाज दिसतीये ना व, त्यावर झोपायचं. एवढा मोठा वाडा आहे आणि माझ्या भावाला या गोठ्यात जागा दिली. तुम्ही बघितलंच असाल, मोठ्या मालकीनबाई समोर काय चालत नाही बघा आमचं. आले होते मी आज, तेव्हा कळलंच मला. तसं नाही, शेठजी छोट्या मालकीनबाई लय मायाळू आहेत. आमचा बाया बी काही कमी नाही बघा. नाही शेतावर का धाडलं बाळूला? आता कसं सांगू, मोठ्या मालकीनबाई संग पटायचं नाही त्याचं. त्यासनी तो इथं नकच होता. बाळूनं काय कुणाचं घोडं मारलं आहे का? नाही नाही, त्याने तर लय जीव लावलाय बघा. बरं झालं भेटलीस. नाव काय म्हणालीस? यमुना. चांगलं नाव आहे. चला येते म्या. चला. होय.
हे काय गंग्यान जावई बापू आलंच की. वय का येळ झाला की त्यासनी याय. गंगी बाळाला भेटणार म्हणल्यावर येळ लागणारच ना. मामा काय म्हणले ते बी कळलं व? या 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 बस. सत्य पाणी दे. अगं, आय, 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 आय. पायाचं तुकडं पडलं बघा. अयो. लई बरं झालं बघा तुम्ही तिकडे जाऊन आलात. काय म्हणलं ग बाळू? अहो काय बी म्हणाय हा, बाळू आधी भेटाय तर पाहिजे. म्हणजे बाळू भेटला नाही. गंगूताई तुझी भाऊबीज झाली नाही म्हणायची. त्याला वाढवून शेताव धाडला आहे. म्हणजे त्याला तिकडून बाहेर काढलं काय? अगं शेठजीची आय आहे ना, तिचं आणि त्याचं काय जमाना बघ. पांडुरंगा हा होतं मला तरी मी सांगितलं होतं गप गुमान काम कर, मान खाली घालून राहा. तो बोलला असेल त्यासनी काहीतरी. तुम्हासनी ठावं होतं का त्याला वाड्यावरनं बाहेर काढणार आहेत ते? अन शेतावर जाऊन काय करणार त्यो? राखण कराय धाडला आहे त्याला. त्याला काय जमायची राखण. राखण करण्याचं काम सोपं नसतं या. रातच्या येळेचं सोडा, दिसा बी मुडते पाडत्यात दरडेखोर. म्हणजे बाळू मामासनी शिक्षा झाली आहे का? याला शिक्षाच म्हणायची. गोठ्यात झोपायला एक बास दिली आहे. दिसभर काम करून तो एकलाच झोपतोय. गडी माणसं चांगली आहेत, तर ते समज बघून डोळ्यात पाणी आलं बघ. पांडुरंगा आल सिद्धनाथा. आय आता आपण निघू. हे बाळाचं रामायण काय संपायचं नाही बघ. वय वय चला. गंगे आवरायला गे चला. मला थांबायचं आहे इथं. सत्य थांबतो. मी काय म्हणतो, थांबला असता तर. तुमचा मान म्हणून थांबलं ना व. बरं बरं मी आज जरा बाहेर जाऊन येतो, तवर थांबा. जेवून घ्या आणि मग जा ना. कुठं चालला आहेस तू? आलोच. बाळू मामा आता आपल्याला कधी बी दिसणार नाही. काय मग बाळू, कसं वाटतंय या शेतात? शेत काय, घर काय आणि वाडा काय, समजा चांगलंच आहे की. बाळू ते एक बरं झालं, दिवाळी झाली आणि मग तू इथं आला. होय, पण आज भाऊबीज आहे आणि गंगूताईची भेट बी नाही झाली. गंगूताईची? होय, तिला वाईट वाटणार आणि आई बी आठवण काढत असेल माझी. बाळू आता तुझी नाईची कधी भेट होणार र? पांडुरंगालाच ठाव. पण बाळू तुम्हाला एक म्हणला होता की तू माझ्या जागेवर येणार म्हणून. मग जाऊ की, मला बी बघायचंच आहे तुझ्या जागावर पीक काय येत नाही ते. मग कधी जायचं? आधी मालकानं दिलेलं काम पार पाडूया, यात बेईमानी करायची नाही. कुणी दिलं काम? तुझ्या बापानं. हा आता ऐकवलं का? काय बी नाही.